उपमुख्यमंत्रीपद कोणी झालं नाही। महाराष्ट्राच्या इतिहासात तुमचा विक्रम जसा सचिन तेंडुलकरचा विक्रम कोण मोडणार नाही, तसा तुमचा उपमुख्यमंत्रीपदाचा विक्रम सुद्धा कोण मोडू शकणार नाही। पण आम्हाला तेवढा पुरती समाधान नाही, आम्हाला तेवढा पुरता सीमित समाधान नाही। आमच्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असलेल्या प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या भावना आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व आपण त्या ठिकाणी करावं। भारतीय जनता पक्ष ज्यावेळेला निर्णय घेईल त्यावेळेला तो दिवस येईल, कारण आपण सगळेजण व्यवहारी आहोत। आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता असते, पण आपल्या नेतृत्वाचे नेतृत्व गुण कधी कधीही कुठेही छपू शकत नाही। आणि म्हणतात इतक्या मुख्यमंत्र्यांची मी कालखंड दादा या ठिकाणी सांगितला, पण भारताचा समारोप करत असताना तुम्हाला मी एवढं सांगू इच्छितो आहे, आजही तुमच्यावरती टीका टिप्पणी होत आहे, पण जसं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आजवर काम केलं तसं एक काम तुम्ही केलं, त्याला साथ मिळाली देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ठरवून। पण महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी भगिनींना लाडकी बहीण देण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्राच्या इतिहासात कुणी केला तो अजितदादांनी केला। ते आज चंद्र सूर्य तारे असेपर्यंत कोणाला पुसून काढता येणार नाही। महाराष्ट्रामध्ये आज आम्ही अभूतपूर्व यश मिळवलंय ते दादा तुमच्या शक्तीने तुमच्या प्रेरणेने। आधी तिथं सुद्धा सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये असेल, पण हे जे मिळालं हे यश घेऊन उद्याच्या भवितव्याची वाटचाल आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे। ती वाटचाल करण्यासाठीच 26वा वर्धापन दिन अतिशय अभिमानाच्या पद्धतीने आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत, विश्वास बाळगतोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल लागतील, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या सर्व जिल्ह्यात राज्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या स्वतःच्या अस्तित्वासहित अतिशय चांगली नेतृत्वपूर्ण पद्धतीची कामगिरी युतीच्या धर्माला बाधा न येता पण स्वयं पद्धतीने दादा आणि प्रभूंच्या भुजबळांच्या आणि सर्व सहकार्याच्या नेतृत्वाखाली करण्याचं काम उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये करतील। हा विश्वास, हा आत्मविश्वास, ही ऊर्जा घेऊन आपल्याला समाजाच्या कालावधीमध्ये काम करायचं आहे। 50% महिला भगिनींना उमेदवारी आपोआप कायद्याने मिळणार आहेच, पण त्याचबरोबर युवकांना सुद्धा अधिकाधिक संधी देत या सगळ्या कामाला गती देण्याचा प्रयत्न आपण पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच या ठिकाणी करू। आधी बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही, पण तरुण नेतृत्व पक्षामध्ये तयार होतं। 26 वर्षापूर्वी